मी कर्मवीर सुनील खांबे बोलतो. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या वतीनं कोटनाका पूर्णाकृती पुतळा स्टेशन परिसर ठाणे जिल्ह्याच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणात भूमिउत्सव साजरा होतो. मग दिवाळीसारखा हा सण साजरा करीत असताना फराळाचे मिष्टान्न वाटप, फराळाचे वाटप, फटाक्यांची आतषबाजी, लाईटिंगची कंदील वगैरे लावून रोषणाई असे विविध उपक्रम साजरे करून हा आपण भीमोत्सव साजरा करतो. अनेक मान्यवर या कार्यक्रमाला येत असतात. ठाणे जिल्ह्याच्या वतीनं हा कार्यक्रम साजरा करीत असताना राजे भोसले, फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान, तसेच आधुनिक भारत परिवार, संविधान सन्मान अभियान, पॅन्थर रिपब्लिकन बहुजन संसद आणि संयुक्तपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे जेवढ्या संघटना आहेत त्या सगळ्यांना आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सच्या वतीनं युनायटेड करून हा प्रवास बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवपूर्ण वातावरणात बाबासाहेबांना स्मरण करून हा आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सचा प्रवास हा राष्ट्रीय स्तरावर आपण पोचवत आहोत. अनेक मान्यवर आपण निमंत्रित करीत आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे जेवढे संघटना आहेत, मग छोट्या मोठ्या संघटना असतील, राज्यस्तरीय संघटना असतील, राष्ट्रीय संघटना असतील, आपण सगळ्यांना निमंत्रित करीत आहोत. आणि आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्स हा जो युनायटेड यांना करून जो अलायन्स आपल्याला ह्या भारतवर्षामध्ये आपल्याला प्रामुख्यानं रुजवायचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात्मक भारतामध्ये आजपर्यंत आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहे, उद्या आपल्या स्वातंत्र्याला, आपल्या आझादीला धोका निर्माण होतो आहे की काय, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या दिशेवर चालणं ही समूळ भारतीयांची जबाबदारी. बाबासाहेब म्हणतात, मी प्रथमतःही भारतीयच आहे आणि अंतिमतःही भारतीयच आहे. म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या देशाविषयीचं जे प्रेम दिलेलं आहे, म्हणून आपल्याला समूळ भारतीयांना SC ST NT, भटक्या विमुक्त जाती जमाती, OBC, अल्पसंख्याक, आदिवासी हा आपला सर्व समाज एकत्र करून हा अलायन्स आपण मजबूत करीत आहोत आणि समूळ भारतीयामध्ये आगेकूच करीत आहोत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजचा 14 एप्रिलचं स्मरण आपल्याला करायचं आहे. 13, 14, 15 या 3 दिवस आपण ठाणे जिल्ह्याच्या वतीने हा जयंती उत्सव साजरा करतो. मी प्रामुख्याने आवर्जून सर्व मान्यवरांना निमंत्रण देतो की आपण याल, हीच आपल्याला आग्रहाची विनंती आहे. आणि तुम्हाला आपण या जयंतीनिमित्त आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सच्या वतीने जो उपक्रम ज्या समूळ राष्ट्रामध्ये म्हणजे राष्ट्रीय स्तरावर जो राबवणार आहोत, अनेक मान्यवरांना आपण निमंत्रण देणार आहोत. आणि अनेक मान्यवर ह्या 13 तारखेच्या रात्रीला कोटनाका परिसर स्टेशन परिसर ह्या ठिकाणी प्रामुख्याने हजर राहणार आहेत. आपण लेकरा बाळांसहित कुटुंब बाबासाहेबांची जयंती साजरी करायला येत असतो. तसेच सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण याल असे आपल्याला आग्रहाचे निमंत्रण. अनेक उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत. कवी, साहित्यिक, जलसा, ऑर्केस्ट्रा, बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर भीमगीतांचे जे कार्यक्रम आहेत ते आपण सादरीकरण करतो आणि भीमोत्सव अतिशय थाटामाटात साजरा करतो. मग लाईटिंगची रोषणाई असेल, फटाक्यांची आतिषबाजी असेल, मिष्टान्न वाटप असेल, फराळाचं वाटप असेल, कंदील वगैरे सगळ्या प्रकारच्या रांगोळ्या अशी उत्स्फूर्तपणे हा उत्सव आपण साजरा करीत असतो. मी सगळ्यांना निमंत्रण करतो, आपण सगळे याल. जय भीम, जय भारत, जय संविधान.